हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ सर्वांना. सगळे बोलतात की नाग जसं फुगवता येतं तशी पुरणाची पोळी फुगवता येते का ते दाखवा. चला तर मग आता पाहूयात पुरणपोळी फुगते का, जसं नाग फुगतंय तसं. एक साईडून पुरणपोळी खूप छान असे भाजून घ्यायची आहे पहिली. तर आता दुसऱ्या साईडून भाजायला पलटी केलेली आहे. आता तिथून पुढची रेसिपी तर पाहूयात आपण. फुगायला आपली पुरणपोळी सुरुवात झालेली आहे ऑलमोस्ट, त्यामुळे काय हेच नाही. एक बाजूने ज्या बाजूने पहिली भाजलेली आहे ना, सुंदर अशा प्रकारे त्या बाजूने तेल लावून घ्यायचं. तर पाहू शकता आपली पुरणपोळी छान अशी फुगलेली आहे. ठीक आहे, हे पहा फुगलेली आहे ना. जसं नाग फुगवतो तसं पुरणपोळी तर फुगू शकतो.